तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता वाजलेले 8:30. तर लाडू जायचे 9 वाजता शाळेला. तर म्हणलं की आता त्याच्या डब्यासाठी करावं चपाती आणि बटाट्याची भाजी. तर चला आता लाडू जाणार आहे शाळेला. तर चहा वगैरे सगळं असं झालं आहे. लाडूची आंघोळ झाली, त्याचं गन पावडर केले. तर आता पीठ मळायला लागले ओ आणि बटाटा कापून घेते आणि सासूबाईंना करते खिचडी. हा येते हां बबूला शाळेत लवकर येऊ. बर बर, डब्बा संपवायचा सगळा. तर आता असं पीठ मळायला घेतलंय. ओ बटाटे घेतले. नाही नाही शाबूत बी टाकत नाही का, मग त्याला मोहरी अजिबात आवडत नाही. नाही नाही टाकत नाही, नाही टाकत. तर चला काय नाही, बाटली ते मी घेतलो, डबा मी घेतलो, बाटली मी घेतली. बाय कर मम्मी. बाय येते. हा बाथरूम उघडत आहे. कोण गेलं बाथरूमला? तर इथं बघू शकताय लाडू डबा घेऊन चाललाय शाळेला. तर मस्तपैकी चपाती आणि बटाट्याची भाजी. बघा कसं बाय करतोय तगा तगा. लय आगाव आहे माझं पिल्लू. तर मैत्रिणींनो मी करते आता इथं ढोकळा. तर मैत्रिणींनो इथं बघू शकताय, इथं मी ना जे माझ्याकडे दही लावलेलं भांडं होतं ना त्यातच मी बेसन टाकलंय. बेसन, मीठ, थोडीशी साखर आणि ते सगळं बॅटर एकदम एकजीव असं ह्यानं हलवून घेतलंय. आणि आता इथं पाणी उकळायला ठेवलंय. तर भाजीच्या कढईमध्येच मी पाणी उकळायला ठेवलंय. तर असं पाणी उकळलंय. तर आता ह्या मी कुकरच्या डब्याला लावून घेतलंय तेल, कारण आपला ढोकळा व्यवस्थित निघावा म्हणून. तर आता इथं पाणी उकळले. तर आता पाणी उकळायला ठेवायचं, बॅटर एकदम एकजीव हलवून घ्यायचं आणि जेव्हा आपण डब्यामध्ये पीठ टाकून लगेच ठेवणार त्यावेळेसच सोडा टाकायचा आणि सोडा टाकून असं मस्त हलवून घ्यायचं आणि एकदम पीठ असं फेसाळलं जातं. एकदम पिठाला जाळी बनते आणि जाळी बनलेलं पीठ लगेच ह्या डब्यात वतायचं आणि लगेच आपल्या हाय फ्लेमवर कढईत ठेवायचं. तर एकदम मस्त असा एकदम स्पंज असा ढोकळा बनतो. तर पीठ बघा लगेच असं फेसाळलं गेलंय, एकदम असं जाळीदार झालंय. तर बघू शकताय. तर म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी ना अशीच ठेवायची. इथं दिसतेच तुम्हाला, ओळखू येतेच. तर असं मस्त हलवून ही पीठ आता मी या डब्यात वतते. पीठ मी आता ना ह्यातलं पीठ ना ह्यामध्ये सगळं असं वतून घेतलंय. तर आता आपलं पीठ एकदम असं हे झालेलं आहे. तर आता पाणी पण उकळलं. तर त्यामध्ये मी ठेवते असा एक डब्बा आणि ह्या डब्यावर आता पीठ ठेवायचं, म्हणजे आपला डबा अजिबात हलणार नाही. मैत्रिणींनो डब्यावर काय माझं पीठ व्यवस्थित बसना गेलं होतं. तर असं पीठ एकदम व्यवस्थित बसलंय पाण्यामध्येच. तर आता ह्याच्यावर ना असं मी पॅक असं झाकण झाकते. तर हा जो तवा आहे ना, तर हाच माझा कढईवर बरोबर बसतो, ताट बसत नाही, म्हणून मी हा तवा ठेवलाय. तर चला बघूया ढोकळा झाल्यानंतर. चला मैत्रिणींनो आता मी ढोकळा ठेवलाय वाफलायला. तर मी कुकरमध्ये काय करत नाही, कारण कुकरमध्ये माझा एकदा बिघडला होता, पण एकदा खूप छान झाला होता, पण एकदा बिघडला होता म्हणून मी कढईत एकदा छान झाला होता म्हणून मी आता कढईतच करते. जास्त करायचं असेल तर 2-3 वेळा असं एक एक डबं करून घेते. आता थोडासा करणार आहे त्याच्यामुळं, कारण थोडंच दही होतं लावलेलं त्याच्यामुळं थोडाच करणार आहे. तर मी काय इनो वगैरे असं काहीच वापरत नाही. मी बेकिंग सोडा वगैरे असं काहीच नाही. फक्त जो आपला खायचा सोडा आहे ना तो सोडा
आणि मीठ, दही किंवा ताक आणि थोडीशी साखर नॉर्मल एवढंच वापरते. आणि त्यातच असला भारी ढोकळा होतो ना, एकदम असा स्पंजी होतो पावासारखा. तर चला आपला ढोकळा शिजते ना तोपर्यंत मी कपडे भिजत घालते निरम्यात. तर देवाची पूजा करून घेते. हे आणखी झोपलेले आहेत, त्यांचं पाणी तापवते. तर चला भेटूया, तोपर्यंत ढोकळा वाफलतोय आपला. तर मैत्रिणींनो, आता आपण झाले ढोकळ्याला 15 मिनटं. तर आता आपण बघूया ढोकळा कसा झालाय. कारण खूप एक्साइटमेंट असते आपण काहीतरी केल्यानंतर ती सक्सेस झालंय की नाही बघण्याची. तर ढोकळा, केक असल्या गोष्टी ना त्या होईपर्यंत ती चांगले झालेत का नाही कळत नाही. जेव्हा त्या पूर्ण झाल्या तरच कळते की ही गोष्ट चांगली झाली. तर ना आता आपण बघूया ढोकळा उघडून, तर फुगलाय का नाही, का कसा झालाय, का बिघडलाय, तर मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. तर चला बघूया. आता झालेत 15 मिनटं. गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते. गॅस बंद केलाय. तर आपण बघूया. तर आपला ढोकळा असा मस्त फुगलेला आहे. तर बघू शकताय पूर्ण ढोकळा असा फुटलाय. तर फुगून तर बघू शकताय. तर चला फोडणी देऊया आता. नाही तर झालेत आपली भांडी घासून आणि कपडे पण झालेले आहेत. लगेच मी ढोकळा शिजेपर्यंत कपडे पण धुवून घेतलेले आहेत. तर कारण कपडे खूपच थोडी होती. तर मी आता ढोकळ्याला फोडणी पण दिली. तर बघू शकताय. तर इथं मस्तपैकी अशी ढोकळ्याला फोडणी दिलेली आहे. तर कसा वाटला ढोकळा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मस्त असा फुगलेला पण आहे. तर बघा साईडने तर मनानच निघायला लागलाय. तर चांगली अशी जाळी पण बनली. तर चला या खायला सगळेजण. मैत्रिणींनो, मी चालले आता लाडूला शाळेतनं आणायला. तर बघू शकताय इकडे लाडूची शाळा आहे अशी. चला आता लाडू बघू काय काय करते. कसं का मागायला पाला पेशंटच्या तुम्ही. या इकडे या, इकडे या डॉक्टर. पाठीमागनं चेक करा, लावा पुढनं चेक करा. इकडे या. झोपू द्या का इथं सर. चेक करा ना पेशंटला. मला ताप आला हो डॉक्टर. टेटोस्कोप लावा पहिला कानात तुमच्या. असं लावा आहे टेटोस्कोप. श्वास घ्या म्हणा की. डॉक्टर काय पेशंटच्या छातीवर पडालाय. अहो डॉक्टर डॉक्टर पेशंट हे होईल. पेशंटलाच डॉक्टर. पेशंटच्या बोकांडी डॉक्टर बसायला. अयो डॉक्टर चेक करा. मला ताप आलाय. यो बाई असला कसला डॉक्टर आहे ग बाई. अयो डॉक्टर पेशंटच्या अंगावर बसून चेक करायला आहे. सोडा. अहो लवकर सोडा, मला जावा अडकून बसा. ये बाय काय डॉक्टर आहे. उरावर बसूनच पेशंट चेक करायला. बरं एक इंजेक्शन करा की हो डॉक्टर. अयो डॉक्टर दमाने 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 डॉक्टर इंजेक्शन. इंजेक्शन काय म्हशीचं आहे का माणसाचं आहे हो. कशाचं. म्हशीचं आहे. म्हशीचं. बाय म्हशीचं इंजेक्शन माणसाला देता काय डॉक्टर. आमच्या पेशंटला काय तर होईल. डॉक्टर मला हे आपलं सलाईन लावा की. सलाईन लावा इथं जरा कणकण वाटाले हो. अहो डॉक्टर पण तुम्ही पेशंटच्या अंगावर पहिला उतरा. सलाईन तुम्ही अंगावर बसून. सलाईन सलाईन टोचा आणि इथं अडकवा. अडकवलं. बरं मोठं करा जरा सलाईन.
फास्ट फास्ट करा. बघाय सलाईन फास्ट करायचे. गोळ्या बिळ्या दिल्या का डॉक्टर? आता जेवण गोळ्या घेतो डॉक्टर साहेब. मग द्या जेवलो मी थोडस मगाशी. कुठं महाग ठेवलं काय तुम्ही? गोळ्या तेवढ्या खोपडीत ठेवलं डॉक्टर. समोर द्या की जरा. बरं खाऊ का? जेवलो मी. हे तर सलाईन लावलं. आता घरी कसं जाणार मी? असं फेकल्यावर कसं? अहो डॉक्टर गोळ्या फेकायला लाव काय पेशंटच्या अंगावर आमच्या. पेशंटला पाणी पाजते डॉक्टर गोळी देऊन. वा वा वा. छान आहे डॉक्टर. राऊत डॉक्टर छान आहे त्या. देवांश राऊत डॉक्टर. देवांश राऊत डॉक्टर एकदम भारी आहे. डॉक्टर तुमचं नाव काय हो? तुमचं नाव काय डॉक्टर? डॉक्टर देवांश राऊत. काय नाव आहे तुमचं? नीट सांगा डॉक्टर, ऐकू नाही. छान 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 छान. तुमच्या वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव काय आहे तुमच्या? अहो वडील वडील तुमच्या पप्पांचं नाव काय आहे? अहो काय बाई. हा अनिल राऊत. अहो डॉक्टर असं करायलाय. सलाईन काढू द्या का? अहो डॉक्टर डॉक्टर उठा उठा. पेशंटची सलाईन संपली. डॉक्टर लोळा लागला इथं. डॉक्टर लोळी डॉक्टर आहे. लोळी लोळी. पेशंटच्या अंगावर लोळाले डॉक्टर. चला मैत्रिणींनो, आता झालेलं आहे काम वगैरे सगळं माझं. तर जेवण अजून नाही केलं. बघा लाडू. हे काय मग तू दिसतोयस की? तर ना आता शिवायचंय ब्लाऊज. तर मला हा कलर ना कुठेच भेटायला गेलाय. तर मी लय दुकान पालती घातली. तर आता माझ्याकडे जे अवेलेबल दोरा आहे त्या कलरचाच मी ब्लाऊज कट केलाय. तर आता शिवणार आहे ब्लाऊज. तर आता ह्यांचं चालू आहे फोनवर बोलायचं. काय झालं? तर लाडू बघा. तर चला हे गेलेत बाहेर. तर आपण जाऊ ह्यांच्या मागेच. आपण जाऊया ह्यांच्या मागेच गावात. तर यांचं काहीतरी चालू आहे बोलणं. तर काहीतरी बोलणं चालू आहे मित्रासोबत. बुक स्टॉल पगार. तर इथं आता मी निघणार आहे. तर चला आपण जाऊ आपल्या मशीनच्या खोलीत. तर चला. अशी कपडे वाळू घातलेली होती. तर चला. तर मी ना असे 2 ब्लाऊज कट केले. तर ह्या कलरचा माझ्याकडे दोरा अवेलेबल आहे. आणि हा जो वरचा कलर आहे ना ते वेगळाच आहे. शेवाळी कॉफी कलर काय म्हणता येईल नाही मला त्या कलरला. तर आता हा दोरा नाही भेटला तर हा गुलाबी कलरचा आहे. तर मी शिवते आता ब्लाऊज. तर चला मैत्रिणींनो, आता वाजलेले आहेत 5:45. तर माझं दिवसभर असं ब्लाऊज शिवायचंच काम चालू होतं. तर आता मी सगळं इथलं कपड्याच्या घड्या वगैरे सगळं घातलंय. तर आता मी झाडलोट करणार आहे. तर असं सगळा पाला पडलाय. तर आता झाडून काढते आणि मग स्वयंपाकाची तयारी लावते दिवे वगैरे लावून. तर चला. तर इथं बघा सगळा असा आंब्याचा पाला पडलाय. तर तिथं टपात घातल्या त्या मिरच्या वाळायला. तर चला आता झाडून घेते एवढं असं पटांगण. भांडी घासायचे अजून. तर मैत्रिणींनो, तर आता झाले माझं जेवण. तर नाही तर लाडूला असं चारायला लागली. वरण भाकरी. तर असं लाडूला चारते. आणि आज केलंय जेवणामध्ये भाकरी, वरण, भात, मुगाचा पेंडपाला, सुक्क बटाटं आणि झालं एवढंच. तर चला आजचं जेवण असं होतं.
तर आता लाडूला चारते, मग जरा फिरून येतोय, मग झालं झोपतोय. गुड नाईट. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.